ओके. आवाज येतोय? आवाज येतोय का बघा माझा? ऑल ऑफ यू वेलकम बॅक अगेन. यस, व्हिडिओ क्लिअर आहे, आवाज क्लिअर आहे माझा? ठीक आहे. तर ते नेट प्रॉब्लेम असल्यामुळे तसं होतं, कधी कधी अचानक बंद वगैरे पडतं. आता ब्रॉडबँड घेतलेला आहे, पूर्ण महागाचा प्लॅन घेतलेला आहे, पण शेवटी BSNL आहे, गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि आपल्याला इथे त्याच्याशिवाय पर्याय नाही, राईट? त्याच्यामुळं थोडंफार भागून घ्यावं लागेल, राईट? आणि मीटिंग तसं जर एंड झाली तर तुमच्यापैकी कोणतरी होस्ट होत असतं आणि तुम्ही होस्ट झाल्यावर मस्तपैकी काय करायचं, मीटिंग एंड करायची लगेचच, राईट? ओके, समजते का बघा? की तुमच्यापैकी कोणतरी होस्ट होऊन मी मीटिंग मध्ये बाहेर जाईन किंवा काहीतरी होईल, राईट? आणि मी जर बाहेर गेलो तर मीटिंग तुम्ही लिव्ह करायची, जो होस्ट आहे तो मीटिंग एंड करेल. ओके, चलो लेट स्टार्ट वन्स अगेन. मला वाटतं अजून काही विद्यार्थी थोडस असं डिस्टर्बन्स झाल्यावर परेशानी होते, मला पण होते, तुम्हाला पण होते, पण आता सिच्युएशन होईल. आपलं लवकरच सुरू करायचा विचार आहे आता आपला, पण अजूनही गाईडलाईन्स काही आलेल्या नाहीत, त्याच्यामुळे फिक्स डेट सांगू शकत नाही, त्याच्यामुळे करूया आपण. ठीक आहे, ओके. सो लेट्स टॉक अबाउट द इंड्युस्ड EMF. आपण इंड्युस्ड EMF वरती बोलत होतो, या पद्धतीचं. व्हिडिओ स्टॉप करतो, नेट लागणार नाही जरा. ओके, ठीक आहे. क्लासची काही फिक्स डेट नाहीये, गाईडलाईन जेव्हा परमिशन आलं तेव्हा. बघा आता की तुम्हाला सांगितलं की मी करंट असा एकदम इन्क्रीज होत नाही, तो हळूहळू इन्क्रीज होतो. आता करंट असा पण इन्क्रीज होत नाही स्ट्रेट, हळूहळू. असं का झालं बघा? सुरुवातीला हा जो इंडक्टन्स आहे तो जास्त अपोज करणार, कारण सुरुवातीला चेंज जास्त होता, आणि मग हळूहळू हळू इंडक्टन्सची एनर्जी सुद्धा कमी होणार, मग एका करंटला स्टेटला पोहोचणार आणि त्याची एक्झॅक्ट रिपीट प्रोसेस होणार इथे, राईट? सो रिमेंबर दिस फॉर्म्युले. अँड आपलं डिस्कशन कशावरती चालू होतं? AC आणि DC वरती. AC आणि DC, तुम्हाला माहिती आहे DC ची डायरेक्शन सेम असते, म्हणजे जर असा एकदा करंट इन्क्रीज झाला की तो असाच जातो, असा. पण AC मध्ये असं असतं का? AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट. हो, तर AC मध्ये अल्टरनेटिंग करंट मध्ये करंट कसा असतो माहिती आहे का तुम्हाला? ते सिनोसायडल वेव्ह म्हणतात बघा, असं, राईट? अल्टरनेटिंग करंट बघायचे आपल्याला पुढे अजून डीप मध्ये. अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय आहे? सतत त्याचं मॅग्निट्यूड चेंज होत असतो, सतत करंट काय व्हायला बघा, चेंज असणार, म्हणजे तिथे सतत काय असणार बघा, तिथे सतत EMF असणार. मी जसं फॅनचं बटनचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला एक्झाम्पल, ऍक्च्युली ते DC करंट साठी होतं, पण समजा आपला जर तो करंट AC असेल तर ऑलवेज देर इज अ चेंज इन डायरेक्शन और मॅग्निट्यूड ऑफ द करंट अँड देर विल बी इंड्युस्ड EMF अँड हेन्स देर इज अ इंडक्टर असतं तिथे, इंडक्टर, राईट? हे एक डिव्हाइस आहे, असं नंबर ऑफ कॉइल्स असतात अशा प्रकारे, राईट? कॅपॅसिटरला आपण असं डिनोट करतो, पॅरलल प्लेट, आणि रेजिस्टन्सला असं डिनोट करतो, बरोबर आहे का बघा? येस, ओके. नाव रिमेंबर these two formulas once again, L for coil and L for solenoid. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. या दोन फॉर्म्युल्यामध्ये याच्यावरून फक्त काय विचारतात माहितीये? डिपेंडन्सी विचारतात, डिपेंडन्सी, की कोएफिशियंट ऑफ इंड्युस्ड EMF कशावरती डिपेंड आहे, कशावरती डिपेंड आहे? म्यू, दॅट इज परमिटिव्हिटी, देन N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, आणि A म्हणजे एरिया. दॅट इज वी कॅन say that L is depend upon shape and size, shape and size, त्याचा एरिया किंवा नंबर ऑफ टर्न म्हणजे त्याच्या शेप आणि साईज वरती हा डिपेंड आहे, कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, दॅट इज L. क्लिअर झालं? एवढी माहिती याच्या साठी बस झाली, बस. मी खूप डेप्थ मध्ये दिलोय हे तुम्हाला माहिती, ठीक आहे? म्हणजे याच्यापेक्षा डेप्थ मध्ये देता येते, याच्यापेक्षा डेप्थ मध्ये पुस्तकामध्ये आहे, पण आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला एवढी माहिती पुरेशी आहे.
इज इट क्लिअर? मी जेवढं सांगितलं तेवढं समजले का तुम्हाला? हे फॉर्म्युले मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. ज्या गोष्टी रट्टा करायच्या आहेत म्हणजे पाठ करायच्या आहेत त्या कराव्याच लागतील, त्याला काही पर्याय नाही. ठीक आहे. ओके, तर आता प्रॉब्लेम घ्या. याचा स्क्रीनशॉट घेतलात का तुम्ही? याचा स्क्रीनशॉट घेतलात का? यस, स्क्रीनशॉट घेतलात? हॅलो, हो, प्रॉब्लेम घ्या. प्रॉब्लेम घ्या. थिअरी जे मी आता नोट्स मधून दिले ते करावं, आणि जर वाचायचं असेल तर तुम्ही एररलेस मधली थिअरी करू शकता. ठीक आहे, वाचायचं असेल तर एररलेस मधून थिअरी करू शकता फिजिक्स साठी. मी नोट्स दिल्या तर इनफ आहेत. मी जर एक्स्ट्रा वाचायला म्हणलं तर वाचा. ठीक आहे, चला एक प्रॉब्लेम घ्या. कॉइल कन्सिस्टिंग 600 tons. Coil consisting 600 tons as value of self inductance 108 millihenry. 108 millihenry. बघा, coil consisting 600 tons as value of self inductance 108 millihenry. Find out the value of L. Find out the value of L. Find out the value of L. Find out the value of L if same coil consists 500 tons. If same coil consists 500 tons. 500 टर्न. बघा, 600 टनला 108 मिली हेनरी आहे, तर 500 टनला जर त्याच कॉइलला जर 500 टन असतील तर एल ची व्हॅल्यू काढायचं. याच्या आधी प्रिव्हियस दिलेला फॉर्म्युला वापरून काढा बरं.
किती आलंय? 75 आलंय. नाही सर, ठीक आहे. 75 आलं का सर्वांचं? बघा, जो प्रिव्हियस फॉर्म्युला होता फाय डिपेंडेन्सी ऑफ कॉईल एल, फॉर्म्युल्यामध्ये पहा कशावरती डिपेंड आहे, कसा डिपेंड आहे. याच्या आधी जे फॉर्म्युले दिलेत, कॉईल असेल किंवा सॉलिनाइड असेल, म्यू पाय काय कॉईल साठी फॉर्म्युला, म्यू नॉट पाय, बोला कॉईल साठी फॉर्म्युला म्यू नॉट पाय एन स्क्वेअर आर अपॉन 2. याच्यामध्ये सर्व आलं, हे एरिया पाय आर स्क्वेअर, हे एन स्क्वेअर, राईट. किंवा डायरेक्ट याला असं लिहू शकता, म्यू नॉट एन स्क्वेअर ए अपॉन 2. तेच असतं सॉलिनाइडला सुद्धा, म्हणजे युनिट पर लेंथ असतं तिथे. So I can say that L is directly proportional to n square. Therefore, L1 upon L2 is equal to n1 square upon n2 square. n1 आहे 600, n2 आहे 500. या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, हे 0 जर कॅन्सल झाले तर 36/25. So L1 upon L2 is a 36/25. L1 is 108 millihenry. 36/25 अपॉन इथे असणार L2. L2 जर काढायचं असेल तर 108 into 25 upon 36 is equal to L2 आलं. आणि हे 36 बघा, हे इथे 3 चा भाग जाईल, L2 is equal to 75 मिली हेनरी, हे आन्सर असेल 75 मिली हेनरी. राईट आहे का बघा, 75 मिली हेनरी आलं सर्वांना. ठीक आहे का बघा. चला अजून एक प्रॉब्लेम घ्या, अजून एक प्रॉब्लेम घ्या, अजून एक प्रॉब्लेम घ्या. लिहायचं असेल तर लिहून घ्या आणि अजून एक प्रॉब्लेम घ्या. Write down problem. Write down the problem. Find out coefficient of self inductance of coil. Find out coefficient of self inductance of coil. Find out the coefficient of self inductance of coil. If current change from 2 ampere to 4 ampere, if current change from 2 ampere to 4 ampere in 0.05 second, in 0.05 second, produces EMF of 8 volt, produces EMF of 8 volt. बघा, we have to find the coefficient of self inductance for a coil. If the coil changing, if current changing through coil is 2 ampere to 4 ampere in 0.05 second, produces an EMF of 8 volt. Right? Simple formula based example. हो चालतंय, झालं. हा हो चालतंय. चला फाइंड करा बरं.
फॉर्म्युला बघा काय आहे, आपण आता पाहिलेला E इज इक्वल टू मायनस साइन त्याचं निगेटिव्ह डायरेक्शन शो करण्यासाठी L di बाय dt और डायरेक्टली L इज इक्वल टू फॉर्म्युला कसा लिहितो आपण L इज इक्वल टू E अपॉन di बाय dt. इट इज मॅग्निट्यूड आहे, बरोबर आहे. मॅग्निट्यूड L ची व्हॅल्यू निगेटिव्ह कधी घ्यायची नाही बरं. हे EMF साठी असतं, निगेटिव्ह डायरेक्शन दाखवण्यासाठी. ओके, सो EMF प्रोड्यूस्ड इज 8 व्होल्ट अपॉन करंट इज di बाय dt म्हणजे बघा करंट 2 अँपियर पासून 4 अँपियर मध्ये म्हणजे 4-2 आणि अपॉन चेंज इन टाइम किती आहे 0.05 सेकंड. सो इट विल बी 8 बाय 2 अपॉन 0.05. याला जर वरती नेला 0.2 युनिट काय त्याचं कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स युनिट. ओके, हेनरी. ठीक आहे, तर आज इथेच थांबूया, उद्या कंटिन्यू करूया. हा झाला सेल्फ इंडक्टन्सचा पार्ट. उद्या म्युच्युअल इंडक्टन्स पाहायचा आहे आपल्याला. ठीक आहे, उद्या म्युच्युअल इंडक्टन्स पाहायचा आहे. सेल्फ इंडक्टन्स इथपर्यंत संपलेला आहे. सेल्फ इंडक्टन्स वरचे एक्झाम्पल तुम्ही आज सॉल्व्ह करू शकता. ओके, सो बाय एव्हरीवन, वी विल मीट टुमॉरोज. हॅव अ ग्रेट डे. लिहून घ्यायचं असेल कोणाला लिहून घ्या. जास्त राहिलं असेल तर स्क्रीनशॉट करा. ओके, चलो, आय एम एंडिंग द लेक्चर. झालं ना सर्वांचं? यस. ओके, चलो बाय.